मागच्या वर्षी मी हळद आणि तूर हे दोन पिकं मी सेंद्रियमध्ये घेतले होते। त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी 550 ते 600 ग्रॅम याच जातीचं बी टाकलं होतं, राधिका। त्याच्यामधनं मला जवळपास भरघोस उत्पन्न मिळाले म्हणून आणि त्या स्पेशल तुरीचा त्या जातीचा मी हा खास एक 4.5-5 एकर पूर्ण प्लॉट लावला आहे। तर त्या प्लॉटमध्ये तुम्ही आता बघताय सेंद्रिय पद्धतमधून जे बियाणं आहे म्हणजे जे आपलं उत्पन्न निघालं आहे ते एकदा तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांत बघू शकता। म्हणजे तूर म्हणजे खरंच तूर आहे ती। आता लोकांच्या तुरीमध्ये आणि या तुरीमध्ये खूप फरक आहे, लोकांना मानण्याकडे असेल। या तुरीमध्ये 90% शेंगा आहे, सगळं 4 दाण्याच्या शेंगा आहेत। आणि हे मुळात म्हणजे या तुरीचं एकच फक्त महत्त्वाची गोष्ट आहे काय मी स्वतः याचं बी तयार केलं आहे, कोणा पॅकेटचं नाही, काही नाही। जवळपास माझं जर खोटं असेल तर आमचे साहेब शेतावर आले आहेत 2-3 वेळा, सोनटक्के साहेब, गावंडे साहेब आले आहेत, खडसे साहेब आले आहेत, त्यांनीसुद्धा बघितलं आहे। ना कोणचं इन्सेक्टिसाईड ना सुद्धा काहीच नाही, ओनली ऑन फक्त सेंद्रिय। तुमचं शिक्षण किती झालं आहे? शिक्षण झालं आहे BSc। ॲग्री आहे का? नाही प्लेनमध्ये आहे। बरं, तर BSc झाल्याच्या नंतरही तुम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची नोकरी न करता शेतीकडे कसे काय वळलात? नाही पहिले नोकरी केली होती मी, डॉक्टर पायलट्समध्ये मी नोकरीला होतो मुंबईला। त्याच्यानंतर मी भंडारा गेलो, जवळपास 2-4 जिल्हे फिरलो, त्याच्यानंतर मला काही रस वाटला नाही। त्याच्यानंतर मग मी सरळ शेती करायचं। आता काय कसं आहे, नोकरीमध्ये काही पैसा एवढा काही मिळत नाही आपल्याला, जो मिळायचा तो मिळत नाही। पुन्हा एक मुळात म्हणजे शेवटी कोणाची नोकरी शेवटी करणार आहे की नाही, नोकरी करणं म्हणजे आपल्याला जे जमत नाही। आता पहिला आपला पिंड मी शेतीचा पिंड, मग त्याच्यानंतर मी आता सरळ शेती करायचा विचार करा, शेती करायची। मग त्याची सरळ मी 4 वर्ष शेती केली, शेतीमध्ये काही मला इंटरेस्ट आला नाही। त्याच्यानंतर माझी एक ओळख झाली 5-6 वर्ष आधी सुमिंत्र कंपनीसोबत। त्यांनी मला सांगितलं सेंद्रियमधून तुम्ही कसं पुढे जाल, तर मी सरळ त्यांचं मी अवलंबन केलं। त्याच्यानंतर आमचे एक मुंबईचे साहेब आणि सावंत साहेब डिकम्पोजची बॉटल दिली। त्यांचं म्हणणं पडलं की एकदा तो डिकम्पोज मारून बघ। आता लोकांचं 20 रुपयाच्या बॉटल लोकांचा कोणाला फरक नाही पडणार, लोक म्हणतील का 20 रुपये औषध म्हणजे काहीच नाही आहे। लोक त्या शेतकऱ्याला 100% मूर्खात काढतात। पण एकदा माझं म्हणणं एकदा तुम्ही शेतात वापरून बघा, नंतर तुम्हाला तुमचे रिझल्ट समजतात। डिकम्पोजरमध्ये 5 फायदे आहेत। एक फायदा म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे शेतावर कोणची बुरशी येऊ देत नाही। दुसरं म्हणजे शेतामध्ये आपल्या गांडूळखत न म्हणताच तयार होतात। तिसरी गोष्ट आपली जमीनचा सामू कायम ठेवतो। तिसरा म्हणजे गोष्ट जमीनचा कर्ब कायम ठेवतो। आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला विषमुक्त अन्न मिळते। हा एक फक्त एक 20 रुपया बॉटलला फरक आहे। याच्यामुळे तुम्हाला दिसते, तुम्हाला गेल्या वर्षी मी हळद लावली, तूर लावली, त्या एका एकरमध्ये हळदी मला जवळपास 15.5 क्विंटल उत्पन्न आलं मला एका एकरमध्ये। त्याच्यानुसार मी आता ही तूर लावली सगळी मी, त्याच्यामधलं मी स्वतः बियाणं तयार करून आता जवळपास 20 ते 25 शेतकरी लोक आले आहेत। त्यांना तुमची लागवड जवळपास ही जुलै महिन्यामध्ये आहे, जवळपास 8-10 जुलैपर्यंत लागवड आहे माझी तुरीची। आता जनरली लोक सोयाबीनमध्ये ज्या तुरी पेरतात ते जनरली लोक 1 तास तूर पेरतात सोयाबीनमध्ये कोणीही। मी या तुरीमध्ये 2 तास तूर पेरली। 2 तास तूर पेरण्यामागचं कारण 2 आहे का ती तूर ज्या पेरतो त्यावेळेस आपण त्या तुरीची सोयाबीन मशागत होत नाही 1 तासाला, 2 तासाला संपूर्णतः मशागत होते। आता मशागती वेळी आमचे बाळूधाय होते, कुठे आमचे बाळूधाय आमचे बाळूधाय होते। आता जनरली एका एकरमध्ये हे बियाणं लागते 6 ते 7 किलो। जनरली लोक 4 ते 5 किलो बियाणं एकरी लोक पेरतात 1 तासामध्ये, ते 6 ते 7 किलो एकरी बियाणं लागू शकते। आता हे काय करतात लोक, पहिल्यांदा लोक देतात खत। माझ्या शेतीमध्ये 100% पूर्ण सेंद्रिय असल्यामुळे मला खत द्यायचं कामच नाही। मी गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरटी केली, वखरण केलं, मेंढ्या बसवल्या, शेणखत टाकलं, त्याच्यामुळे मला शेणखताची मला काही गरज नाही पडली। दुसरा मुद्दा आला, मी या शेतीला या तुरीला रासायनिक खत दिलं नाही, मी देणार नाही रासायनिक खतीला, की माझी शेतीच त्या लायकी शेती झाली आहे सगळी। आता लोकांना काय वाटते की रासायनिक खताने काय होते, 30 दिवसात रासायनिक खता फरक चालत नाही। एका सीझनमध्ये आपलं 4 ते 5 वेळा रासायनिक खत द्यायचं काम पडते। आज 4 ते 5 जर खत रासायनिक खत दिले एका एकरला तर 4 ते 5 पोते खत झाले। आज 4 ते 5 पोते हिशोब धरला 7 ते 8 हजार विक्री खर्च येतो। 30 दिवसात कोणतं रासायनिक खत काम करत नाही। पण एक डिकम्पोज अशी वस्तू आहे की 30 वर्षामध्ये काम करते पिकामध्ये। 20 रुपयाची बॉटल आहे, फक्त 6 वेळा तुम्हाला टाकायचं काम पडते। आता मी काय केलं, पहिल्यांदा तूर लावली। तूर लावल्यानंतर पहिले हिला निंदलं, डवरणी केली, याच्यावर तणनाशक नाही, बिलकुल तणनाशक मारत नाही कधी। निंदल्यानंतर मी याच्यावर जवळपास आतापर्यंत 4 माझी स्प्रेइंग झाली डिकम्पोजरची।
या तुरीला ॲक्च्युली लोक म्हणतात खुंडली, पण मी अजून या तुरीला स्वतः एक यावर्षी फॉर एक्झाम्पल घेऊन बघितलं. तूर खुडल्यामुळे न खुडल्यामुळे काय फरक येतो पिकामध्ये स्वतः बघितलं मी. तूर खुडली असती तर बराच फरक पडला असता मान्य मी करतो, पण मी नाही, माझ्याकडून तूर सुद्धा खुंड झाली आहे. पण तुरीचं उत्पन्न सुंदर आहे. त्याच्यामुळे काय केलं मी, त्या तुरीला 2दा पाणी दिले. मग मला जर एकदा गॅप पडली होती, त्या स्प्रिंकलरचं पाणी दिलं, त्याच्या निंद डबल झालं. आता डबल 2दा पाणी दिलं. त्यातून न खात जवळपास 3 वेळा त्या तुरीला स्प्रेइंग काढले. सॉरी, त्या तुरी 4 वेळा स्प्रेइंग काढले मी डिकम्पोजरचे, आणि 2 वेळा तुरीला स्प्रेइंग काढले अळीचे स्प्रेइंग हे जैविकमध्येच काढलेस. रासायनिकमध्ये मी एकही स्प्रेइंग काढला नाही. आणि जवळपास या तुरीचं लोकांना ज्या तुरीच्या शेंगा लागतात, ह्या आपल्या तुरीच्या लोकांच्या शेंगा लेट जातात. म्हणजे तूर उशिरा तूर येते. ही तूर अर्ली असून या तुरीला जर्मिनेशन जास्त आहे, म्हणजे फुलांची संख्या खूप येते. आज फुलांच्या एकाच तुरीच्या झाडाला सरांना माहिती आहे 3800च्या वर फुलं येतात एका झाडांना. पण जनरली या बाकीच्या लोकांच्या तुरीला 1000च्या फुलंच येत नाही. तुरीला 1000 फुलांमध्ये हिच्या 3800 फुलं कुठं, किती फरक आहे. जवळपास चौपटचा फरक पडला. याच्यापासून शेंगा गळतील शेंगा किती गळतील. खूप झालं 75% शेंगा, तरी आपल्या 25% शेंगा मिळाल तरी आपली 8 ते 10 उत्पन्न निघू शकते. लोकांच्या तुरीचं तसं नाही आहे. 1000 लोकांच्या याच्यावर तुरीला फुलं येतच नाही. त्यातल्या शेंगा 200 गळल्या, 200 शेंगा राहिल्या, काय उत्पन्न 2 ते 3 क्विंटल. मुळात म्हणजे या तुरीला 3 दाण्याची शेंग क्वचित आहे. सगळी 4 दाण्याची शेंगा, टोटल सेंद्रिय बी आणि देशी माल आहे. आणि जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल करून असेल, तू खाऊन बघा, काही करा, म्हणजे त्या तुरीसारखी चव आता जो आमच्या एरियामध्ये खूप तुरी आहेत, पण अशी चव नाही बघितली कोण. आता आमचे साहेब आहेत त्यांना सुद्धा विचारून घ्या तुम्ही, सगळ्यांना विचारून घ्या तुम्ही. तुमचा एकूण जो प्लॉट आहे पूर्ण तुरीचा, हा किती एकर पेरलेला आहे तुम्ही? जवळपास 4.5-5 एकर माझा प्लॉट आहे. 4.5 एकर तर नेट आहे. आणि या 4.5 एकर तूर पेरणे आणि तिची मशागत करणे आणि ती घरापर्यंत येईपर्यंत तुमचा जो अपेक्षित खर्च आहे तो किती आहे? हा अपेक्षित खर्च माझा सोयाबीन घरचं, शेणखताचा विषय, आपला रासायनिक खताचा विषयच नाही. सगळं सोयाबीन घरचा ट्रॅक्टर पेरायला सगळे पैसे घरचे वाचले. तुरीचं बिया नाही घरचं, तिला खत नाही, तिला डिकम्पोजरचे आतापर्यंत मला 14 किलो गुळ लागला. 14 किलो गुळ लागला, 20 रुपयाची बॉटल लागली. फक्त मारायच्या मजुऱ्यात तिथं तुम्ही काही केला तेव्हा तुमचा शेवटी खर्च येणारच आहे. खर्च तो काही विषय राहत हो. पण एकंदरीत जर समजा असा आपण विचार केला तर तो साधारणतः आतापर्यंतचा तुमचा म्हणजे पेरण्यापासून तर घरी जाईपर्यंतचा एकरी खर्च किती निघेल? खूप झालं, हार्डली 5000च्या वर खर्च मला येत नाही. म्हणजे साधारणतः 25,000 रुपये तुमचे 5 एकराचे खर्च होतील. 5 एकर 25 खर्च होते बरोबर. तुमची तूर ही घरी जाईपर्यंत. आणि त्याच्यातून मिळणारं जे तुरीतून मिळणारं जे एकरी उत्पन्न आहे ते किती राहणार आहे अंदाजे? आज मला त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मला एकरी 6.5-7 पोती सोयाबीन पिकलं मला एकरी. हा तर माझा निव्वळ नफाच झाला. आता याच्यामधून कमीत कमी एकरी किती सोयाबीन पिकलं? 6.5-7 क्विंटल. 7 क्विंटल. त्याची अंदाजे किंमत किती होते? आज 728,000 रुपये एकर. 28,000 रुपये एकर पर एकर नाही, मी म्हणून राहिलो एका क्विंटलची सोयाबीनची किंमत किती होते? 4,000 रुपये. असे 7 क्विंटल म्हणजे एका एकरामध्ये तुम्हाला 28,000 रुपयाचं उत्पन्न झालं. ओके. आणि जवळपास नाही म्हणता तूर 8 ते 10 क्विंटल पर्यंत तूर, 10च्या वर पण आपण 8च धरली, 8 क्विंटल आरामशीर तूरू शकते. म्हणजे 8-5 सकम 48 50 तूर होती मला. म्हणजे तुम्हाला साधारणतः 50 क्विंटल तूर होईल आरामशीर, डोळे मिटून. तुरीचा एकंदरीत सध्याचा भाव काय आहे तुमच्या? 54च्या वरच तूर चालू आहे. 54च्या वर, कारण गव्हर्नमेंटचे भाव 54-85 बांधलेत भाव. 25 लाखाची तुम्हाला तूर होईल? नाही 25 लाख नाही, 2.5 लाख. 2.5 लाखाची. 2.5 लाख. 2.5 लाखाची तूर आणि 28 म्हणजे 5-15 1.5 लाखाचं ते असं 5 एकरामध्ये तुम्ही 4.5 ते 5 लाखाचं उत्पन्न फक्त 25 रुपये खर्चामध्ये. म्हणजे घरी काढण्यासहित आलं सगळं. ते जो आपल्याला जो खर्च लागतो रासायनिकचा, तो रासायनिक खर्च नाही माझ्या शेतीला काही. सगळा जो खर्च डिकम्पोज आणि सगळं रासायनिक आपलं सगळं सेंद्रिय शेणखत झालं, आपलं गांडूळ, आपलं शेणखत, मेंढ्या बसवणे, हे सगळं कीटकनाशकाचा खर्च वाचला. सगळं आमचा सगळा खर्च वाचला. सोनटक्के साहेब, आपण तालुका कृषी अधिकारी आहे, मंडळ कृषी अधिकारी आहे. एकंदरीत ज्या शेताला आज आपण अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने जी भेट दिलेली आहे धनंजय देशपांडे यांच्या शेताला, काय वाटतं तुम्हाला हे तुरीचं उत्पादन कसं आहे आणि यांनी जो प्रयोग केलेला आहे त्याच्याबद्दल आपलं मत काय आहे? मला अतिशय समाधान वाटते आणि प्रेरणादायी पूर्ण तालुक्यातील लोकांना, शेतकरी लोकांना पाहून काहीतरी कृतिशील बनावं आणि विशेषतः सेंद्रिय शेतीकडे वळावं, डिकम्पोजरचा उपयोग करावा आणि ते डिकम्पोजरचा उपयोग कसा करतात हे प्रत्यक्ष येऊन धनंजय देशपांडे यांना विचारून करावं.
जेणेकरून आपण आपल्या कामात सक्सेस होऊ. आणि या शेताला जर मागच्या वर्षी आपण व्हिजिट दिली याच वेळेस आणि याही वर्षी व्हिजिट दिली तर एकूण सारासार विचार करता रासायनिक जे खते आहेत आणि रासायनिक जे औषधी आहेत याचा वापर केलेला नाही आणि तो दोन्ही याचा जर वापर टाळला तर जवळपास 80% खर्च कमी होते हे यांच्या याच्यातून लक्षात आलेलं आहे. कारण यांचा निव्वळ खर्च 25,000 रुपयामध्ये जे उत्पादन दाखवत आहेत आपल्याला तर या ताड्यावरून लक्षात येते. आपल्या कृषी विभागामार्फत यांच्या शेताला व्हिजिट करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारच्या अभ्यास दौऱ्याचं शेतकऱ्यांसाठी आयोजन केलेलं आहे का? आतापर्यंत तर नाही केलं, परंतु निश्चितच आता तालुका कृषी अधिकारी कालच बोललो आम्ही, ते येणार पण होते. काल आम्ही कालचा नियोजित हे होता दौरा ठरलेलं होतं इथे यायचं म्हणून 3 वाजता, परंतु यांचा कार्यक्रम कॅन्सल झाल्यामुळे आज मी मात्र आलो आणि मी हे सर्व गोष्ट सांगून पुढच्या वेळेस निश्चितच या महिन्यामध्ये आम्ही दौरा याचा निश्चित करू इथं शेतकरी वर्गाचा तालुक्याचा. आपण एका सेंद्रिय सुमिंतर इंडिया सेंद्रिय अभियानाचे एक या कंपनीचे आहात, तर एकंदरीत देशपांडेंच्या शेताला व्हिजिट केल्यानंतर काय वाटलं आपल्याला आणि यांचा आपला किती वर्षाचा हा जो अनुबंध आहे हा किती वर्षापासून आहे? आमचे सुमिंतर इंडिया ऑर्गॅनिक ही कंपनी गेल्या 2006 पासून या 5 जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि धनंजय देशपांडे हे आमच्यासोबत 2006 पासून जुळलेले आहेत. आमच्या कंपनीचं एकच काम आहे, कुठल्याही प्रकारची फी न घेता सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करणे, शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीकडे वळवणे, त्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे काय हे समजावून सांगणे आणि त्या उत्पादित मालाची खरेदी करणे हे कंपनीचं मुख्य उद्देश आहे. आणि निसर्गाचा समतोल राखणे, इवन माणसा जे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात रासायनिकचे ते कमी करण्याकरता कंपनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. असं आमचे कंपनीतर्फे प्रत्येक एरिया वाईज आमचे एम्प्लॉई आहेत. एम्प्लॉई वारंवार शेताला व्हिजिट करतात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. डिकंपोजरचे फायदे आम्ही सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगतो, पण धनंजय देशपांडेसारखे जे काही शेतकरी आहेत ते अशा गोष्टीचा पुरेपूर फायदा घेऊन शेतीचं उत्पादनात 1.5 वाढ करून आणतात. हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि धनंजय देशपांडे यांच्या माध्यमातून किंवा यांच्याजवळून इतर शेतकऱ्यांनी हा एक आदर्श घ्यावा की रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेतीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करून उत्पादनाची 1.5 हमी घेऊ शकतो आणि आपल्या माती सुपीक बनवू शकतो. आपल्याकडे पूर्वी पण आपण शेती करीत होतात, पण आज जैविक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले जे चिरंजीव आहेत धनंजय यांनी जी शेती केलेली आहे, तर पूर्वीची तुमची शेती करण्याची पद्धती आणि आज जी शेती ते करतायत ही पद्धती याच्यामध्ये काय फरक आपल्याला वाटतो? आणि गेल्या अनेक वर्षापासूनचं उत्पादन आणि या वर्षीचं उत्पादन याच्यामध्ये काय तफावत जाणवते? ते कसं असतं, पूर्वी काय होतं, पूर्वी रासायनिक खतं नव्हते, फवारे नव्हते. आता 5-7 टिपण जमीन वाहायची आणि 50 हजाराचं पीक घ्यायचं, म्हणजे त्या फवारे नाही, खतं नाही, बियाणं चांगलं. आता काय झालं की नवीन बियाण्याचा वापर केला, नवीन चांगल्या बियाण्याचा. खतं आहेत, औषधं आहे, फवारे आहे आणि वेगवेगळ्या लोकांची भेट घेऊन त्यांनी प्रत्येक सल्ला म्हटलं घेऊन चांगला. आता जो काळ आहे हा आणि त्या काळामध्ये पुष्कळ फरक आहे. आता कसं आहे की आता यावेळेस म्हणजे तेवढं ते पहिल्यासारखं नाही राहिलं. पहिले कसं एका एकरामध्ये 1 क्विंटल कापूस, आता एका एकरामध्ये 10 क्विंटल कापूस होऊन राहिला. म्हणजे फरक किती पडला उत्पन्नामध्ये. त्यावेळेस आम्ही 4 टिपण ज्वारी आणि 4 टिपण पराठी पेरत होतो, तर 2 खंड्या ज्वारी आणि बंडीभर कापूस झालं आमचं उत्पन्न. 7 टिपणीत 8 टिपणीतलं. आता 8 एकरामध्ये तेवढं 8 टिपणीत नव्हतं होतं, तेवढं 8 एकरामध्ये होऊन राहिलं आम्हाला. म्हणून म्हणतो की त्यावेळेच्या आणि आजच्या काळात जर पाहिलं तर जमीन अस्मानचा फरक आहे. धनंजय देशपांडे यांच्या या शेताला आपण जी भेट दिली त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटते एक शेतकरी म्हणून? धनंजय देशपांडे साहेबांचे आणि यांचे संबंध बरेच दिवसाचे आहेत आणि त्यांच्या शेताला राऊतसाहेब आणि आम्ही नेहमीच भेट देतो आणि की त्यांच्या मार्गदर्शन किंवा आम्ही त्यांना आम्ही काही सांगतो सुचवतो आणि ते त्याप्रमाणे ऐकतात. पण त्यांची शेती आम्ही गेल्या वर्षापासून पाहून राहिलो, जैविक शेती एकदम सुंदर रीतीने त्यांनी अशी शेती केलेली आहे. आणि सध्याची सद्यस्थितीतली जी तूर आहे त्या तुरीच्या पिकाला पाहून काय भावना आहेत आपल्या? अशी तूर म्हणजे आमच्या या भागात नाही, समजा कारंजा तालुका, मंगरुळपीर तालुका या भागात बिलकुल नसते, अशी तूर दिसत नाही, कुठंच नाही दिसत. आता आम्ही फिरायचंच काम करतो, पण अशी तूर नाही साहेब. धनंजय देशपांडेंचं जे शेत आहे जिथे आपण सध्या आहोत
यांच्या तुरीला पाहून आपल्याला काय वाटतं नेमकं, आणि आपण शेतकरी आहात का? हो, मी शेतकरी आहे. माझी मुंबईला नोकरीसुद्धा आहे. मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सिनियर मॅनेजर आहे ट्रॅक्टर डिव्हिजनला. दर 15 दिवसाला मी इकडे चक्कर मारत असतो आणि गेले 8 वर्ष मी इकडे शेती करत असतो. माझी स्वतःची आंब्याची बागायत आहे. मी यांना 4 वर्षापूर्वी वेस्ट डिकम्पोजर वापरायचा सल्ला दिला. वेस्ट डिकम्पोजर हे नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंगनी तयार केलेलं एक कल्चर आहे. त्या कल्चरमध्ये गाईच्या शेणातले 3 बॅक्टेरिया जे उपयुक्त असतात ते त्याचं मिसळून केलेलं कल्चर आहे. त्याला फक्त 1 ड्रम पाण्यामध्ये 1 डबी टाकून त्यात 2 किलो गूळ घालून 8 दिवस जर मुरवलं तर ते फर्मेंट होऊन बॅक्टेरियाची वाढ होते. ते मिश्रण जर आपण जमिनीत घातलं तर जमिनीचा पोत बदलतो, जमीन सुपीक होते, उपयुक्त बॅक्टेरिया जमिनीला मिळतात. त्या बॅक्टेरियामुळे नायट्रोजन फिक्सेशन आणि इतर चांगल्या गोष्टी घडायला मदत होते. त्याचे 3 प्रकारे वापर करायचा मी यांना सल्ला दिलेला होता. तो ते गेले 4 वर्ष पाळत आहेत आणि सुदृढ पीक घेत आहेत. एक म्हणजे आपण जमिनीमध्ये टाकू शकतो. 4 ते 6 महिन्यामध्ये जमिनीचा पोत बदललेला आपल्याला दिसतो. दुसरं, त्याला पंपामागे 5 ते 7 लिटर कॉन्सन्ट्रेशन करून जर फवारणी केली तर अळीच्या प्राथमिक स्टेजमध्ये सॉफ्ट स्किन असते जेव्हा अळीची, तेव्हा ते बॅक्टेरिया अळीचा नाश करतात प्राथमिक अवस्थेमध्ये. आणि तिसरं म्हणजे जेवढा पालापाचोळा असेल वाळलेला तो 1-1 टनाचा ढीग करून आपण जर आठवड्यामागे 20 लिटर त्याच्यावर शिंपडलं आणि 60% आर्द्रता मेंटेन केली तर 45 ते 60 दिवसात ते संपूर्ण पालापाचोळ्याचं खतात परिवर्तन होतं आहे. ते खत आपल्याला शेणखतापेक्षाही जास्त उपयुक्त पडेल, कारण त्यात बॅक्टेरियाचं पर्सेंटेज जास्त असतं. ते प्रयोग धनंजय करतायत आणि यशस्वीरित्या करतायत. बघून मला फार आनंद झाला. मी गावातसुद्धा सल्ला दिला आहे. ज्यांना कोणाला हवं असेल मी त्यांना सॅम्पलवरती 1-1 डबी देतो. बाकी ही डबी ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे. हा काही प्रायव्हेट मोठा बिझनेस नाही, हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि हे ॲमेझॉनवर सुद्धा सहज उपलब्ध आहे. नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंगचं वेस्ट डिकम्पोजर ते वापरल्याचे परिणाम आपण बघत आहोत. भरघोस पीक आहे, जमिनीचा पोत बदललेला असतो. ही देशपांडे धनंजय यांनी बाळेगाव कारंजा तालुका किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट सेंद्रिय शेती म्हणून जवळपास 2-3 वर्षापासून प्रयोग करीत आहे. आणि याच्या अगोदर मागच्या वर्षी हळद आणि तूर घेतली होती सेंद्रिय शेतीमार्फत. आणि यावर्षी त्यांनी राधिका ही तूर त्यांनी बियाणं स्वतः तयार करून त्यांनी स्वतः आपल्या शेतात एक नवा उपक्रम जनतेसमोर किंवा शेतकऱ्यासमोर त्यांनी सादर केला. आणि जवळपास सर्व तालुक्यातील आणि परिसरातील लोक ही तूर कोणत्या प्रकारची आहे आणि सर्व शेतकरी ही बघण्याकरिता त्यांच्या शेतामध्ये आवर्जून पाहण्याकरिता येत आहे. आणि त्याचप्रमाणे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि मीडियावालेसुद्धा यांचा खरोखर हे सेंद्रिय आहे किंवा रासायनिक आहे यांची शहानिशा खात्री करून हे जनतेला आवर्जून सांगत आहे का खरोखर धनंजयसारखा एक छोट्याशा खेळात तयार झालेला शेतकरी हा सांगू शकतो किंवा करू शकतो, अशी त्यांनी आपली प्रतिमा आणि खरोखर त्यांनी स्वतःचा एक ठसा उमटत आपली शेती सेंद्रिय म्हणून त्यांनी नावारूपाला आणि जनतेला खरोखर तो एक साधारण शेतकरी आज लोकांच्या प्रचलित आणि लोकांना उपदेश करतो की मी जी सेंद्रिय शेती करीत आहो हे सर्वांना माझं पाहून तुम्ही करा आणि तुम्ही माझ्यासारखे उत्कृष्ट शेतकरी बना, असं त्याचं सांगण्यात. जय हिंद, जय भारत. मी सरसुमिंतर इंडिया ऑर्गॅनिक या कंपनीचा फील्ड ऑफिसर असून धनंजय हा माझ्यासोबत 2007 पासून कंटिन्यूमध्ये जुळलेला आहे. सेंद्रिय शेतीची त्याला आवड असल्यामुळे त्यांना डिकम्पोजर, जीवामृत, दशपर्णी आणि घरगुती औषधी
ज्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, शेती सुधारणार नाही, यासाठी मी त्याला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केले आणि त्यानं त्या मार्गदर्शनाचे काटेकोरपणे पालन करून त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे सुमिंतरच्या ग्रुपसंग जुळल्यामुळे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शेती केली आणि या चांगल्या शेतीचं आज फलित दिसून राहिले की बाहेरगावचे एवढे लोक म्हणजे आज फील्ड व्हिजिटवर आले आहे आणि प्रत्येकाच्या तोंडून खरंच सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून याचे फायदे प्रत्येकालाच आहे. प्रत्येक जीवनमानाची सुधारण्यासाठी त्याचे फायदे होते. कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळेल हे सेंद्रिय शेती तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही राधिका नावाचं जे याचं पीक आहे तुरीचं, हे मागच्या वर्षी लावलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा? मी मागच्या वर्षी अनुभवासाठी 10 किलो तूर घेऊन गेलो होतो आणि यंदा 1-1.5 एकरामध्ये ती टाकलेली होती. पर जे रेग्युलर लावणार तूर आहे आणि या तुरीमध्ये एकदम मला फरक वाटला. या तुरीमध्ये राधिका तुरीमध्ये एका दमानं म्हणजे विषम वातावरणात सुद्धा म्हणजे 4 दाणी शेंगा आल्या आणि जे पारंपरिक तूर होती माझी ते फुलावर आणि शेंगावरच होती आणि त्यांच्यावर कीटक वगैरे असा खूप म्हणजे प्रभावित झाला आणि याच्यावर असा कोणताही कीटक वगैरे आला नाही आणि याला पाणी वगैरे द्यायच्या अगोदरच खूप मोठ्या प्रमाणात शेंगा आणि दर म्हणजे बाकीच्या तुरीपेक्षा याचं उत्पादन निश्चितच वाढेल अशी आम्हाला आशा आहे. आणि जे इतर रासायनिक खतामुळे जी शेती परवडत नाही याला खूप कमी प्रमाणामध्ये खर्च येतो, त्यामुळे शेतकऱ्याला एक वरदानच म्हटलं तर चालेल. मी पण एक शेतकरीच आहे. शेतकरी असल्यामुळे मी शेतावर तूर बघायला कार्यक्रमातून मला समजलं, त्यामुळे मी इथं बघायला आलो होतो. मी आतापर्यंत जनरलच तूर पेरलेली आहे. यावर्षी यांची तूर बघून मला यांचं बियाणं जे आहे ते चांगलं वाटलं. पुढच्या वर्षी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये यांचं बियाण्याचा मी वापर करीन. अतिशय चांगल्या प्रकारची तूर आहे, भरघोस उत्पन्न देईल असं मला वाटते. खरोखर या ठिकाणी मला सांगताना एक अतिशय आनंद होत आहे की धनंजय भाऊ यांच्या शेतामध्ये आम्ही 2 वर्षापासून येत असतो आणि एकामेकाचं मार्गदर्शन आम्ही करत असतो आणि सल्लासलमत करत असतो. त्यांनीसुद्धा या पीक पॅटर्न पद्धतीमध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे आणि उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त काढायचं हे त्यांनी थोडंसं याच्यातून थोडंसं शिकलेलं आहे. आणि मूळ पाया म्हणजे आणि खालून मुळाचे बँचेस डेव्हलप करणे, त्याच्यानंतर फळफांद्या मुख्य वाढवणे आणि फूल आणि शेंगाचं अंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे गार्डन, या 5 गोष्टीचा त्यांनी मुख्य अभ्यास केलेला आहे आणि सोबत बसून अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यास झाल्यानंतर त्यांनी हे उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न जास्तीत जास्त वाढवलं आहे आणि खरोखर हे अप्रतिम उत्पादन आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारचे तूर हे जे आहे एकदम असं नॅचरली जात आहे, आपली गारवण जात आहे, याला कुठलंही असं संशोधन वगैरे नाही आहे आणि हे चांगली तूर आहे. आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये 4 ते 5 दाण्याची संख्या 90% आहे. फक्त 10%च तुम्हाला एक 2 आणि 1 शेंगाची मिळेल आणि जास्तीत 90% जास्तीत जास्त 4 दाण्याची किंवा 5 दाण्याची शेंगा आहे. खरोखर शेतकऱ्यांनी सुद्धा हे असे प्रकारचे तूर वाढवून लावून स्वतःचं उत्पन्न वाढवावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. मी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये शिवणगाव येथील शेतकरी आहे. तर माझं नाव चंद्रशेखर भारपटे आहे. मी फक्त धनंजय भाऊंच्या शेतामध्ये तूर बघायलाच आलो होतो. तर मला तूर बघून खूप समाधान वाटलं. अशी तूर मी आजपर्यंत बघितलीच नव्हती. आमच्या शेतात पण तूर आहे पण अशी तूर नाही आहे. ही खूपच छान तूर वाटली आम्हाला. तर धनंजय भाऊंनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि अशा तुरीसाठी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करून अशी तूर लावण्यात द्यावी. धनंजय देशपांडे हे आज आपल्यासोबत आहेत. धनंजयजी, सर्वात प्रथम मला आपल्याला एक विचार असं वाटतं, मागच्या वर्षी जे आपण पीक घेतलं होतं ते हळदीचं पीक होतं आणि ओली हळद होती ती. त्या ओल्या हळदीला भरघोस असं साधारणतः 2-2, 2.5 किलोचा आपण एक हे दाखवला होता की ही ओली हळद असून सुद्धा 2 ते 2.5 किलो त्याला लागलेला जे हळदीचे कंद होते ते बघून तेव्हा पण आम्ही म्हटलं होतं की आपण एक वेगळा रस्ता हा शेतकऱ्यांना घालून देण्याचा प्रयत्न करीत आहात. यावर्षी नेमकं तुरीचं आपल्या डोक्यात कसं काय आलं आणि हा अभिनव प्रयोग जो आहे तो आपण कशा प्रकारे केला? आता तुरीचं नेमकं कसं काय आलं, गेल्या वर्षी मी 1 एकर हळदीमध्ये तूर लावली होती तर मला 15.5 क्विंटल तूर आली होती. मग आता जनरली सगळे लोक आमच्याकडे पारंपरिक पीक पद्धत आहे ती म्हणजे सोयाबीन तूर. आता सोयाबीन तूरशिवाय आमच्याकडे जवळपास 85% लोक काहीच लावत नाही. मग आता आपण हळद घेतली, लोक लावतात काय नाही, मग लोक लावतात काय, सोयाबीन तूर लावतात. मग सोयाबीन तूरमध्ये जर आपला प्रयोग करायचा असेल तर आपल्याला मग सोयाबीन तूरच लावावं लागेल ना आपल्याला. मग त्यानुसार मी तो प्रयोग केला. मग असं वाटलं बा सोयाबीन तूरमध्ये 1 तास तूर लावायची, 2 तास तूर लावायची. 2 तास तूर लावायचा एक दृष्टिकोन म्हणजे असा होता की आपल्याला जी आंतर मशागत जी करायला जातो ती खूप सोपी जाते.
एका तुरीमध्ये सोयाबीनमध्ये आतमध्ये चालता येत नाही पॅक झाल्यामुळे, त्याच्यामुळे ती आंतरमशागत करायला आपल्याला खूप भारी जाते. पण 2 तास तूर लावली. मग आता जनरल लोक आमच्याकडे अदरवाईज दुसऱ्या कंपनी कोणी बिया लावतात, कोणी पारंपरिक बी लावतात, कोणी काही करतात. मी आणखी असा एक विचार केला की आमच्याकडली जी शेती आहे ती शेती आहे एकदम अति पाण्याची, म्हणजे पाणी असलं तर पिकेल, नाही तर पिकतच नाही. आणखी हा विचार केला पावसाळा असतो 2 महिने, 2 महिन्यात तुरीला फुलं येत नाहीत. मग लेट जर पीक फुला येणारे पीक आपण त्याच्या ही जर माझी तूर अर्ली जर तूर लावली तर आपले उत्पन्न जास्त येईल, म्हणून हा एक डोक्यात अभिनय प्रयोग घेऊन मी सोयाबीन तूर लावलं. आता सोयाबीनच्या लोक जनरली बॅगा आणतात विकत. मी मूर्ख सांगतो, मूर्खपणा कधी करायचं नाही, सरळ सरळ घरचं बी सोयाबीन पेरायचं. माझं सरळ घरचं तुरीचं बी, घरचं सोयाबीनच्या बॅगा, सगळं माझं घरचं आहे. मग मी तूर लावली तर असा एक विचार केला का माझी ही जी राधिका तूर आहे ही अदर क्रॉपपेक्षा ही माझी ही तूर अर्ली व्हरायटी आहे. अर्ली व्हरायटीमुळे असल्यामुळे आमचा जो हा पट्टा आहे, आमच्या पट्ट्याला याला म्हणतात कडक काळी शेती. पाणी जास्त झालं तूर जळून जाते, पाणी कमी झालं तुला शेंगाच लागत नाही. आपल्याला त्या मधामध्ये मला एक चालायचं होतं, तर मग त्यानुसार डोक्यात विचार घेतला की आपल्याला या तुरीपासून आपल्याला उत्पन्न जास्त मिळेल. मग आणखी विचार केला असा का शेती आपली कडक, म्हणजे अति जर पाणी जर शेतीला पाहिजे, शेती का कडक उराली, तर हा एक मोठा मुद्दा, म्हणजे तो सगळा मुद्दाला असं एक खतामुळे आपली शेतीच नरम नाही, तर शेतीची जी पाणी घ्यायची जी क्रिया असते ती एकदम कमी झाली आहे, सगळं पाणी वाहून जाते. मग मी पहिली शेती नरम शेती होती माझी, आता डिकंपोजर माझी शेती 100% सुपीक झाल्यामुळे म्हणजे वरून किती पाणी पडो ते पाणी माझ्या सरळ शेतीमध्ये चाललं जाते, वाहून जात नाही. हा एक मोठा मुद्दा. मग आता ही जी तूर लावली मला एवढं माहीत होतं का ही तूर अर्ली असल्यामुळे लोकांच्या आता सध्या आमच्या गावामध्ये कमीत कमी 60% लोकांच्या तुरी सध्या फक्त फुलावर आहे. माझ्या तुरीला 90% शेंगा होऊन म्हणजे सगळी पॅक झाली आहे. हा फरक कोणता आहे का समजा जर पावसाळा कमी झाला तर या तुरीचं सोयाबीनमध्ये भरघोस उत्पन्न होते. भरघोस उत्पन्न झाला म्हणजे आमच्याकडली शेती 85% सगळी शेती आहे सोयाबीनवर. आम्हाला जर त्या सोयाबीनमध्ये उत्पन्न जर नाही तुरीचं मिळालं मग आम्ही उत्पन्न घेऊ कशामध्ये. माझ्याकडे शेतकरी तुरीमध्ये लोक हळदीमध्ये तूर घेणार आहे, इतकं नाही आहे आमच्याकडे. मग त्याच्यामुळे मी हा एक प्रयोग केला की आपण सोयाबीन तूर घ्यायची, सोयाबीनमध्ये विक्रमी उत्पन्न घेऊन दाखवायचं. आता जनरली लोकांना सोयाबीन 7 पोती पिकते तर लोकांना तूर 2च पोती पिकते. मला असं होतं करायचं, सोयाबीन 7 पोती तूर 10 पोती तूर मला व्हायला पाहिजे होती, म्हणून हा एक मोठा अभिनव प्रयोग केला. आणि दुसरी गोष्ट, या जातीचं एक विशेष महत्त्व असं आहे का या जातीमध्ये जी जर्मिनेशन पॉवर आहे फुलाची ती खूप अति आहे. अति असल्यामुळे या जातीला अति प्रमाणात फुलं येतात, अति प्रमाणात शेंगा येतात. आणि दुसरी गोष्ट 4 ते 5 दाण्याची शेंग आहे आणि 5-5, 6-6 शेंगेचा गुच्छा लागतो. म्हणजे ज्यावेळेस ज्यावेळेस पिकाला पाण्याची आवश्यकता असते त्याच्या आधीच या तुरीच्या सगळ्या शेंगा पॅक होऊन तूर सरळ जमिनीला घोसून जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तुरीमध्ये. म्हणून मी हा एक डोक्याला विचार केला का आपल्याला सोयाबीन आणि तुरीमध्येच एक विक्रमी उत्पन्न घेऊन आपला आदर्श बनवायचा होता, म्हणून मी सोयाबीनमध्ये तूर घेतली. हा एक माझा मोठा उद्देश होता. आणि जसं आपण सांगितलं की हा जो वेस्ट डिकंपोजर आहे, मागील वर्षी पण 20 रुपये किंमत असलेलं हे वेस्ट डिकंपोजर आहे. मोठमोठ्या रासायनिक कंपन्या ह्या शेतकऱ्यांना एकीकडे लुबाडीत असताना शासनाने ही वेस्ट डिकंपोजर नावाची जी ही किंमत आहे आपण बघतो आहोत, या 20 रुपयामध्ये धनंजय यांनी एक अभिनव प्रयोग राबविलेला आहे. तो प्रयोग असा आहे की ही वेस्ट डिकंपोजर नावाची एक बॉटल आणायची आहे, मागवायची आहे. आणि ती बॉटल मागविल्यानंतर आपल्याला एका ड्रममध्ये याचं पाणी करायचं आहे. त्या ड्रममध्ये त्याचं पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः गुळाचं एक प्रमाण तुम्ही ठरविलेलं आहे. तर नेमकं ते प्रमाण कसं आहे, काय आहे, हे थोडंसं आपण आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना थोडंसं सांगावं. याची सगळ्यात सोपी पद्धत आहे डिकंपोजर बनवायची. ती पद्धत म्हणजे अशी आहे की समजा 200 लिटर एक प्लास्टिकचा ड्राम घ्यायचा पाण्याचा, त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा, पहिले सगळं पाणी मिक्स होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ही बॉटल सरळ त्याच्यामध्ये टाकून, बॉटल म्हणजे काय 5-1 ग्राम त्याच्यामध्ये आहे, दिसतात तुम्हाला याच्यामध्ये असते, दिसलं तुम्हाला याच्यामध्ये सरळ हे सरळ एका सरळ काळीने करून टाकून देत त्याच्यामध्ये. ते टाकल्यानंतर साधं 1-2 वेळा 1-2 दिवस ढवळायचं. रोज सकाळी आणि संध्याकाळी असं 9 दिवस ते 3 ते 4 एकदम हलक्या हाताने फिरवायचं. तुम्हाला 7 दिवसामध्ये त्या ड्राममधून आंबट वास, बॅक्टेरियाचा वास तुम्हाला यायला, म्हणजे तुम्हाला येत राहील. त्याच्यानंतर ती औषध तुम्ही जर समजा पीक 20 दिवसापर्यंत असेल तर 30% औषध 70 लिटर पाणी घेऊन मारू शकता. ती 20 ते 30 दिवसांतर 1.25 महिन्याचं किंवा 1.5 महिन्याचं पीक असेल, 2 महिन्याचं पीक असेल तर 100% डिकंपोज मारू शकता. त्याच्यामुळे फायदे एवढे आहे, जमीनचा सामू कायम राहतो, कर्ब वाढतो, जमीन नरम बनते, मुळात म्हणजे आपल्या पिका कोणतेही फंगीस म्हणजे कोणची बुरशी येत नाही आणि उत्पन्न भरघोस देते. फक्त 20 रुपयामध्ये तुम्हाला रासायनिक खत टाकायचं काम नाही.
एवढी गॅरंटी माझी. हे जे आपण पाहतो आहे की ही जी सध्या आपण साधारणतः 5 फूट हाईट या झाडांची आपल्याला दिसते आहे. हे 5 फूट झाड जे आहे ही याची जी वय आहे सध्याचं हे किती महिन्याचं आहे? आता 11 जुलैपासून पकडा ना तुम्ही, 4 महिन्याचं, 3.5-4 महिन्याचं आहे. 4 महिन्याचं 5 किती साधारणतः जून पासून जर धरलं तर 6 महिन्याच्या या तुरीमध्ये आपण पाहतोय 6 फुटाच्या दरम्यान, किंवा इकडे जर आपण पलीकडे बघितलं तर 6 फुटाच्या दरम्यान ही तूर गेलेली आहे. आणि या 6 फुटाच्या तुरीला साधारणतः एका झाडाला किमान 3800 ते 4000 शेंगा असाव्यात. आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की ह्या ज्या शेंगा आहे ह्या शेंगा ह्या चारही कुठेही आपल्याला 1 दाणे किंवा 2 दाणे दिसत नाही आहेत, तर साधारणतः 4 दाण्यांच्या ह्या शेंगा आपल्याला भरघोस सगळीकडे लागताना दिसतात. याच्यामध्ये कुठेही आपण जर असं बघितलं तर 3 दाणे फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 4 दाण्यांच्या ह्या शेंगा आहे आणि 3800 ते साधारणतः 4000 शेंगा या एका झाडाला आहेत. एका झाडामधूनचं उत्पन्नच म्हणजे एका एकरापासून जसं आपण सांगितलं की 7 ते 8 क्विंटल असू शकते. तर मला असं वाटतं की साधारणतः 3-4 किलो 5 किलोपर्यंत एक झाडच आपल्याला तुरीचं हे उत्पन्न देणार आहे. हे जे वेस्ट डिकम्पोजर आहे हे तदनंतर काय आहे? मग नेमकं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस 20 दिवस मारलं 30 दिवसाचं ते जसं सांगितलं तर त्याचं नेमकं पर्सेंटेज कसं ठरवता येईल? हे जे वेस्ट डिकम्पोजर आहे हे पीक 22 दिवसाचं झाल्यापासनं ते पीक पूर्णतः फळावर म्हणजे आपलं पीक पूर्ण परिपक्व होईपर्यंत मारता येते. तर म्हणजे याच्यामध्ये एक फरक आहे, तुरीच्या पिकावर आपण 4 स्प्रिंग काढून घेऊ शकतो फुलाच्या आधीपर्यंत. ऑल क्रॉप म्हणजे फळबागावर आपण ज्यावेळेस फळाचं काम आहे त्यावेळेस फळबागा मारू शकतो, फुलाचं फळबागाचं. आणि हे जे सोयाबीन तूर आहे, सोयाबीन तूर आपलं कापूस हे फुलावर यायच्या आधी किंवा फुलावर सुद्धा मारू शकतो. याचा एक परिणाम असा आहे, आज मी स्वतः माझा अनुभव आहे का मी पराठीमध्ये लोक बोंडअळीसाठी महागीचे फवारे मारतात. मी अमावस्येच्या 1 दिवस आधी डिकम्पोजरचे आतापर्यंत 6 स्प्रिंग काढले आणि 100 लिटर गोमूत्र मारलाय 3 एकर माझ्या कॉटनमध्ये. माझी जर तुम्ही कॉटन बघाल, लोकांच्या कॉटन पूर्ण वाळून कोळ झाल्यात. माझी कॉटन आजही माझी कॉटन हिरवीगार आहे आणि कच्च बोंडे आहेत. तिला कोणचा फरक आहे? काहीच बोंडअळी नाही आली. म्हणून 20 डिकम्पोजर हे तुम्ही 20 दिवसापासून ते क्रॉप आपल्या जवळपास परिपक्व होत नाही तो पण तुम्ही मारू शकता. कमीत कमी 5 ते 6 स्प्रिंग काढा, तुम्हाला तुमच्या समोर तुमचा रिझल्ट दिसेल का डिकम्पोज नेमकं आहे काय. माझ्या मागे सुद्धा बघत आहात की साधारणतः 5 किलोमीटरचा हा अखंड पट्टा आहे. या 5 एकराच्या पट्ट्यावरती संपूर्ण तूर सध्या आपल्याला दिसते आहे. पण मधामध्ये यांनी सोयाबीनचं पीक हे घेतलेलं आहे आणि ते सोयाबीन यांच्या घरापर्यंत पोचलेलं आहे. सोयाबीन हा यांच्यासाठी निव्वळ नफा ठरलेला आहे. आज तुरीचा एकंदरीत जर विचार केला तर सोयाबीन आणि तूर मिळून यांनी 5 एकरामध्ये 5 लाख रुपयाचं विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये हे यशस्वीसुद्धा ठरलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना विदर्भ न्यूजच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या आणि शासनाच्या वतीने सुद्धा माझी अशी विनंती आहे की यांनी जे हे वेस्ट डिकम्पोजर नावाची जी औषधी सर्वसामान्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच माध्यम जैविक शेतीचं हे माध्यम सर्वांनी एकत्रित करावं. सर्व शेतकऱ्यांनी जैविक शेतीचा उपयोग करावा जेणेकरून आपल्यापर्यंत रासायनिक शेतीचा लाथ कुठेतरी तडा देत आणि पारंपरिक शेतीला कुठेतरी फाटा देत एक नवीन उपक्रम शेतकऱ्यांनी राबविल्यास आत्महत्येपासून शेतकरी हा निश्चितच परावृत्त होऊ शकतो. आणि आपण जे असे नवनवीन प्रयोग शेतीसाठी करत आहात, शेतकऱ्यांसाठी करत आहात, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना ही आपली एक आगळीवेगळी श्रद्धांजली ठरावी. आपण असेच नवनवीन प्रयोग करीत राहा. विदर्भ न्यूज सदैव आपल्या पाठीशी आहे. आणि शासनाचे जे सोनटक्के साहेबांसारखे जे मंडळ अधिकारी आपल्याला कृषी मंडळ अधिकारी लाभलेले आहेत यांचंसुद्धा सहकार्य आपल्याला असंच लाभत राहो. अशीच आपण इथे शुभचिंतन करूया, शुभेच्छा देऊया आणि आपल्याला भरघोस हे पीक मिळो अशी आपण प्रार्थना करूया. विदर्भ न्यूजकरिता विदर्भ न्यूज उमेश लोटे प्रबंध संपादकीय त्यांचा हा वृत्तांत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या गोष्टी पोचविण्याचा हा विदर्भ न्यूजने उचललेला विडा कुठेतरी शेतकऱ्यांनी आपल्या परीनं आपापल्या पद्धतीनं उपयोगात आणावा अशी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून प्रबंध संपादक उमेश लोटे मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी ही यशाची त्याची पायरी असते, तर एकंदरीत आपण आपल्या म्हणजे धनंजय भाऊंनी जो नवीन उपक्रम हा हातात घेतलेला आहे, स्वतःची शेती करून, म्हणजे ते नोकरीवर होते आणि आज ते शेती करतायत आणि आपण त्यांना एक त्यांची सहचारिणी म्हणून जी सोबत करताय, तर काय वाटतं आपल्याला नेमकं, कसं काय मनात असते आपल्या, की शेतीचा आपला अनुभव काय आहे? एक पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी असते मी, त्यांना सांगा ना. सहकार्य करते. जर ते कधी थकलेले असले, कधी खूप कंटाळले असते, तरी मी सहकार्य करते, त्यांच्यासोबत असते. मी कधी कधी शेतात वगैरे येते, खूप छान शेती वगैरे दिसते, मला पण खूप आनंद होते. काकू, आपल्या मुलाची शेतीतली प्रगती पाहून एकंदरीत काय वाटते तुम्हाला? मला खूप आनंद होतो आणि असं वाटतं त्यांना वेळेवर प्रत्येक वेळा अशी प्रगती करावी, कशात तरी त्यांना अजून हे वाढवावं सगळं. आणि ज्या म्हणजे मुलगा नोकरी सोडून शेती करतो आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मुलगा नोकरी सोडून शेती करत आहे, ते एकदम खूप आनंद होत आहे मला. आणि त्याच्यात त्याची प्रगती, बरीच प्रगती आहे, खूप प्रगती केली त्यानं. आमच्या वेळेला जे होत नव्हतं ते त्यानं आता सुंदर छान केलेलं आहे. मी ते अगदी आनंदी आहे त्याच्या बाबतीमध्ये, कारण इतकी प्रगती नोकरीमध्ये करू शकला नसता आणि एवढा पैसा पण तो नोकरीमध्ये मिळू शकत नव्हता. शेतीमध्ये त्यांना म्हणजे वेगळं स्थान निर्माण केलं. तो पहिल्यांदा एका कंपनीत काम करत होता, पण त्याला म्हणून कंपनी, तो म्हणजे मी शेती करतो, म्हणून शेती करशील तर अशी काही शेती करते जेणेकरून तुझं नाव झालं पाहिजे सगळीकडे. तो पण ठीक आहे, मग मी जरा ट्रॅक्टर घेऊन दिला आणि तेव्हा तो शेतीमध्ये लागला करायला लागला. पण त्या शेती त्याला इतकी वेळ तशी केली की त्याला खरोखर नाव लवकर. आणि आम्हाला त्याच्यामध्ये हे नाही, आम्ही त्याला जसं घडल तसंच त्याला मार्गदर्शन करतो. अभिमान वाटतो आम्हाला त्याचा, असं काही हे नाही आहे. आनंद वाटतो सगळ्या गोष्टीमध्ये आणि सगळं त्याच्या कर्तृत्वावर तो करून राहिला. काही कोणाच्या मध्ये नाही, आधी नाही, आपलं घर बरं, आपलं शेती बरं, याच्या पलीकडे तो कुठल्याही फंदात पडत नाही, भानगडीत पडत नाही. याच्यामुळं त्याचा अभिमान खूप वाटतो आम्हाला. जरी आम्हाला घरामध्ये जरी काही थोडीशी होत असेल कुणकुण, तरी आम्ही तेवढं सांभाळून, आम्हाला त्याचा अभिमान आहेच, खूप खूप अभिमान आहे आम्हाला, आनंद वाटतो. काय असते की आपला ब्राह्मण समाज जो आपला आहे हा सगळा असते 90% नोकरीमध्ये राहतो, शेतीमध्ये फार कमी आहे. असंच एखादा माणूस 5-10% लोक फक्त आपल्या शेतीमध्ये राहतात, पण त्या शेतीमध्ये राहून तेवढ्या ब्राह्मण समाजातून एक विशिष्ट नाव कमावणं म्हणजे हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण हा धंदा आपला नाही आहे, शेती धंदा कुटुंबाचा आहे, व्यवसाय नोकरीचा ब्राह्मणाचा आहे. परंतु ब्राह्मण शेतीमध्ये येऊन शेती या तऱ्हेने शेती करून असेल तर नाव कमावत आपलं नाव लौकिक करत असतील, तर मी त्यांना प्रोत्साहन देतो की खरोखर तुम्ही आपल्या घरची त्याच्या शेती असेल ना त्याला शेतीच करा, शेती करावी. नोकरी जर समजा नोकरी नसली तर घरची शेती व्यवस्थित करा आणि तुम्ही आपलं करू शकता छानपैकी. असं काही नाही. एक मुलगा म्हणून आपण आपला म्हणजे एखाद्या शेतकरी ज्यावेळेस आत्महत्या करतात आणि आपले चिरंजीव त्याच शेतीमध्ये पिकवलेलं सोनं आपल्याला दाखवतात, तर अशा शेतकऱ्यांना जे आत्महत्या करतायत त्यांना काय निरोप आपल्याला द्यावासा वाटतो, काय मेसेज आपल्याला द्यावासा वाटतो? शेतकऱ्या जे आत्महत्या करतात शेती करून आत्महत्या करू नये आणि चांगलं त्याचा आदर्श घ्यावा माझ्या मुलाचा आणि त्याच शेतीमधून चांगलं नंदनवन फुलवावं. आणि आत्महत्या त्याच्यामुळं ते मुलं कोणी आत्महत्या करणार नाही. हे आत्महत्या करून केल्यापेक्षा असं त्याच्यामध्ये मेहनत करून उत्पन्न काढा, तर त्याच्यामध्ये हे होईल, तुमचं प्रगती होईल सगळ्या गोष्टीची. निराशेतून तुम्ही बाहेर निघाल. तुम्ही आत्महत्या करणं याच्यामध्ये निव्वळ भ्याडपणाचं लक्षण आहे आत्महत्या करणं म्हणजे. आता तसं जर पाहिलं तर शेती काय आपोआप पिकत नाही, त्याला मेहनत करावं लागते, त्याला पैसा खर्च करावा लागतो, आहे की नाही. ते मेहनतीच्या पाठीमागं याच्या पाठीमागं मेहनत करूनच त्याच्यातून उत्पन्न काढायचं असते, तर आपलं जीवन पुढे सुखाचं जाईल. आत्महत्या केल्यानं काय होणार आहे? काहीच नाही होणार. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आमचं हेच म्हणणं आहे, पूर्वीच्या काळात काय असं होतं आत्महत्या आपले मुलं बाळा रस्त्यावर आणू नका, संसार उघड्यावर पाडू नका. अमरावती वाशिम महामार्गावरती अमरावतीपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावरती असलेल्या माळेगाव इथे आपण आज विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे आणि या ठिकाणी धनंजय देशपांडे यांनी जैविक शेती शेतकऱ्यांनी कशी करावी यासाठी एका अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी हे आलेले आहे. या शेतकऱ्यांना
जी आपण ही तूर बघतो आहे ही संपूर्णपणे जैविक शेती आहे. या जैविक शेतीमध्ये त्यांनी फक्त वेस्ट डिकम्पोजर नावाचं एक जे रसायन आहे ते वापरून ही जैविक शेती अवलंबिलेली आहे. गेल्या वर्षीसुद्धा आपण यांचा एक ध्वनिफीत या माध्यमातून बघितली होती, ज्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं हळदीचं पीक आपण घेतलेलं बघितलं होतं. आणि यावर्षी त्यांनी तुरीचं हे जे पीक घेण्याचा मानस व्यक्त केलेला होता आणि ते त्यांनी घेऊनसुद्धा दाखविलेलं आहे. अतिशय कमी खर्चामध्ये, म्हणजे साधारणतः 5 एकराची तूर ही त्यांनी पेरलेली आहे. 5 एकराच्या या तुरीमध्ये त्यांना साधारणतः एकरी 5,000 रुपये खर्च अपेक्षित आहे तूर पेरल्यापासून तर घरी जाईपर्यंत. आणि त्यांचं उत्पन्न शिवाय त्यांनी याच्यासोबतच शेतामध्ये सोयाबीनचं सुद्धा पीक घेतलेलं आहे. सोयाबीनमध्ये त्यांनी निव्वळ नफा म्हणून सोयाबीन त्यांच्या घरात आलेलं आहे. आणि एकरी जर तुरीचं उत्पन्न घेतलं तर साधारणतः 8 ते 10 क्विंटल त्यांना एकरी तुरीचं उत्पादन होणार आहे. 5 एकराच्या तुरीचं उत्पादन जर आपण एकंदरीत अपेक्षित धरलं तर साधारणतः 8×5 40 क्विंटल तूर ही त्यांना होणार आहे. आणि यामधून अपेक्षित सोयाबीन आणि तुरीचं एकंदरीत उत्पन्न हे सुमारे 5 लाख रुपये असणार आहे. अगदी 25,000 रुपयाच्या खर्च करून शेतकरी जर 5 एकरामध्ये 5 लाख रुपये कमावू शकतो तर अनेक जे शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत, आत्महत्येला आपलं जीवनयात्रा संपवित आहे, त्या शेतकऱ्यांसाठी एक फार मोठा संदेश, फार मोठी किमया धनंजय देशपांडे यांनी माळेगावसारख्या अगदी छोट्या गावामध्ये करून दाखविलेली आहे. विदर्भ न्यूजने या सर्व बाबींची दखल घेत आणि शेतकऱ्यांपर्यंत हा जो आपण ध्वनिफितीच्या सहाय्यानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि विदर्भ न्यूजच्या सर्व ठिकाणी दिसणाऱ्या GTPL सेटअप बॉक्स नंबर 72, UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती आपण लवकरच या ध्वनिफितीचं, या चित्रफितीचं प्रक्षेपणसुद्धा बघणार आहात. शिवाय यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा विदर्भ न्यूजचा हा प्रयत्न आहे. आणि विदर्भ न्यूज आपल्यासाठी असेच व्यक्तिविशेष ज्यांनी पूर्णपणे स्वतःची नोकरी सोडून शेतीला आपलं जीवनाचं योगदान दिलेलं आहे असे धनंजय देशपांडे यांना आपण खरोखरच या विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आज सलाम करूया. नमस्कार.